झी24 तास एक पाऊल पुढे. बोलत असेल तर हा गुन्हा नव्हे. तुम्ही आरोप करताय म्हणून त्यांनी सांगितलं की माझ्या तर सगळे संपर्कात आहे. पोलीस यंत्रणा या सगळ्याच्या मध्ये त्यांनी जर ठरवलं तर काही करू शकतील, परंतु ते पोलीस यंत्रणा बिचारी दबावाखाली आहे. पोलीस यंत्रणा अत्यंत चांगली आहे. आपण एक मिनिट आपण अरुणजींना विचारूया. अरुणजी, तुम्हाला काय वाटतं की खरंच सरकारमध्ये कोण? एक मिनिट मधुकरजी एक मिनिट. गृह मंत्रालय कोणाचं आहे? मधुकरजी, आपण अरुणजींचं ऐकूया. अरुणजी, तुम्हाला वाटतं का की खरंच पोलीस यंत्रणा ठाण्यातली कोणाच्या दबावाखाली आहे का, आणि हा दबाव राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे का? पोलीस यंत्रणेकडनं अपेक्षित असलेलं काम पोलीस यंत्रणा करत नाहीये ही वस्तुस्थिती सगळ्यांच्या समोर आहे. पोलीस यंत्रणा अशा प्रकारच्या कारवाया करण्याच्या बाबतीमध्ये जितकी तत्पर असते त्याबाबत पक्षपात केला जातोय हे उघडपणाने दिसतंय. एकच गोष्ट स्पष्ट आहे की 10-12 दिवसापूर्वी बेपत्ता झालेली नगरसेविका, 3 दिवसापूर्वी दाखल झालेला गुन्हा पोलिसांनी दाखल केलेला आहे तो, आणि त्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारच्या चौकशीची कारवाई होताना दिसत नाही. नगरसेविका दाखल करणं, हजर करणं तर पुढची गोष्ट राहिली. चौकशी नाही, अटक नाही, कुठल्याही प्रकारची कारवाई नाही. काय म्हणायचं पोलीस यंत्रणेच्या बाबत? ती दबावाखाली असल्यामुळे असं करत नाहीये का, असल्यामुळे असं करत नाहीये? विचारूया आपण मुनाफजींनाच विचारूया की नक्की काय म्हणायचं. ते म्हणतात की कुणाच्या भयाखाली नाहीये, मग अशा यंत्रणेला आपण नक्की काय म्हणायचं? निश्चितच अशा पद्धतीने जर पोलिसांनी त्या ठिकाणी जर पक्षपाती काम केलेलं असेल तर त्या संबंधित आपण जी शंका व्यक्त केलेली आहे त्या अधिकाऱ्याच्या वर कारवाई होण्याची आवश्यकता आहे. नाही, पण कधी त्याच्यामध्ये उद्याची तारीख सर्वात महत्वाची आहे मुनाफजी. असं आहे की आमचा त्याच्याशी कसलाही संबंध नाही. आज तुम्ही त्या ठिकाणी इतक्या वरिष्ठ आणि सर्वात जुन्या अधिकाऱ्याच्या बाबतीत सांगतात, ते पोलीस कमिशनर म्हणून त्या ठिकाणी आहे. त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने सगळं हाताळलं असताना यावेळेला त्यांच्यावर शंका व्यक्त करताय तर निश्चितच त्या संबंधित कारवाई होईल की जर त्यांनी जर चुकीचं काम केलेलं असेल. मला नाही वाटत की त्यांच्याकडून काही चुकलेलं असेल. जर चुकलेलं असेल तर ते कारवाईला सामोरे जातील. परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये या दोन्ही राजकीय पक्षांनी ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण करून दहशत निर्माण केलेली आहे ठाणे शहरामध्ये, नागरिक असं प्रश्न विचारणार आमचा काय संबंध आहे? साधी गोष्ट आहे. चला ठीक आहे, काळजी मी येतो तुमच्याकडे. या ब्रेक नंतर आपण हेच विचारूया दोन्ही पक्षांना की खरंच दहशत ठाण्यात आहे का, आणि दहशत आहे असली तर ती कोणाची आहे. झी24 तास एक पाऊल पुढे.